गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरी मराठीचा क्लास घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपले तिसरी मराठीचा बऱ्यापैकी भरपूर भाग आपला काय आहे झालेला आहे. मराठीच्या भागामध्ये आपले सगळे जवळजवळ लेसन्स झालेले आहेत. समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द हे सगळे आपले काय झालेले आहेत. आता त्याच्यावर एकदा ओव्हरलूप घेऊन आपण काय करूया, पुढचा जो विषय आहे तो आपण काय करायचा आहे, घ्यायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक जे सांगायचं होतं ते सामान्य ज्ञान भाषा याच्यावर काही प्रश्न जर आले तर त्याच्यावर आधारित काय करायचं होतं, एक थोडंफार तुम्हाला माहिती असावं म्हणून एक जनरल नॉलेज मी तुम्हाला ते सुद्धा आता सांगणार आहे. बघा, घरदर्शक शब्द आहेत हे आपल्याला झालेलेच आहेत. तर बघा, ह्याच्यामध्ये घरदर्शक शब्द मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर घरदर्शक शब्दामध्ये सिंहाची गुहा म्हणजे पक्षी प्राणी कोणकोणत्या घरट्यात राहतात, कुठे राहतात, विश्रांती घेण्यासाठी त्यांचे घर कोणते आहे हे सांगण्यासाठी आपण घरदर्शक शब्द वापरतो. जसे हत्तीचा हत्तीखाना अंबरखाना, कावळ्याचे घरटे, घुबडाची ढोली, मधमाशाचे पोळे, वाघाची गुहा, उंदराचे बीळ, घोड्याचा पागा किंवा तबेला. त्याच्यानंतर कोंबडीचे खुराडे, कोंबडी खुराड्यात राहते. आणि तसेच समूहदर्शक शब्द सुद्धा आहेत. समूहदर्शक शब्द काय म्हणजे काय, तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकत्र येऊन तयार झालेला समूह असतो. उदाहरणार्थ आंब्याच्या झाडांची राई, हा, फुलांचा गुच्छ, फुल झाडांचा ताटवा, पिकत घातलेल्या आंब्यांची अढी, प्रवाशांची झुंबड, नारळांचा ढीग, नाण्यांची चळत. सगळ्यांनी फक्त ऐकायचं आणि लक्षात ठेवायचंय. माणसांचा जमाव, गाईगुरांचे खिल्लार, गवताची पेंडी किंवा गंजी, सैनिकांची किंवा सैनिकांचे फलटण पथक, हरणांचा कळप, रेलींचा कुंज, विटांचा कलिगडांचा ढीग, वाद्यांचा वृंद, वस्तूंचा संच, मुलांचा घोळका, दुर्वाची जुडी, हे आहेत ते समूहदर्शक शब्द आहेत. त्याच्यानंतर आपण पिल्लूदर्शक शब्द बघितले. पुढे आपण समानार्थी शब्द सुद्धा बघितले. तुम्हाला मी याचे सुद्धा शब्द शिकवले होते. कोणते बरं, म्हणी कशा पाठ करायच्या यावर सुद्धा आपला तो घटक झालेला आहे. पुढे जो आता सामान्य ज्ञानवर जर एखादा प्रश्न आला तर तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावर कसे जर प्रश्न विचारतात तर शक्यतो आपल्याला तो पाठाला नाही आहे तरी सुद्धा बघा की संत नामदेव यांचे पूर्ण नाव काय, तर नामदेव दामशेट्टी शिंपी. तसेच संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय, गाडगेबाबांचा पाठ तुम्हाला इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकर. संत एकनाथ महाराजांचं नाव काय, तर संत एकनाथ सूर्यकांत सूर्यनारायण पंथ. संत ज्ञानेश्वरांचं नाव पूर्ण काय, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत रामदास स्वामींचं पूर्ण काय नाव, तर नारायण सूर्याजी ठोसर. संत तुकाराम महाराजांचं तुकाराम वल्लोबा आंबिले हे नाव आहे. तर याच्यामध्ये हे जे आहेत तर यांनी काही अभंग लिहिलेले आहेत, काही ग्रंथ लिहिलेले आहेत. जसे की संत तुकाराम महाराजांनी अभंग गाथा, संत आचार्य विनोबा भावे यांनी गीता लिहिलेला आहे, वि स खांडेकरांनी ययाती लिहिलेला आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत भगवद्गीता लिहिलेला आहे, साने गुरुजींनी श्यामची आई लिहिलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे, संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलेला आहे, महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेलं आहे. तसेच काही थोर व्यक्तींची संबोधने, लोकमान्य हे बाळ गंगाधर टिळक यांना म्हणतात, पंडित चाचा मोतीलाल जवाहरलाल नेहरू यांना म्हणतात, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना म्हणतात, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने संबोधले जाते. तसेच महात्मा किंवा राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांना म्हणतात. तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना म्हणतात. पितामहा दादाबाई नौरोजी यांना म्हणतात. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. आणि शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांना म्हणतात.
तर अशा प्रकारे काय आहेत, काही नावे सुद्धा आहेत. तसेच काही कवी त्यांची टोपण नावे बघा. केशवसुत कुणाला म्हणतात? तर केशव कृष्णाजी दामले, केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. बी म्हणजे मुरलीधर गुप्ते, यांना बी असं म्हणतात. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात. गोविंदाग्रज गणेश गडकरी यांना म्हणतात. तर संत रामदास नारायण सूर्यजी ठोसर यांना म्हणतात. तर अशा प्रकारे आपण मराठीचा आपला सगळा सिलेबस झालेला होता. त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी सगळं शिकून झालेलं आहे. आणि यामध्ये एक नवीन घटक जो होता मराठीचा, शब्दकोळे झालेले आहेत. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद झालेला आहे. संवादावर आधारित प्रश्न झालेले आहेत. तर आता पुढचा जो आपण घटक घ्यायचा आहे तो बुद्धिमत्तेचा घ्यायचा आहे. पुढे जो आपल्याला आजचा घटक घ्यायचा आहे ते बुद्धिमत्तेचे राहिलेले घटक आज आपण कंप्लीट करायचे आहेत. जेवढे होतील तेवढे आज आपण काय करूया, बुद्धिमत्तेचे घटक शिकवायचा आहे. याच्यामध्ये आजचा जो बुद्धिमत्तेचा आपला घटक आहे, तो आहे समसंबंध हा घटक आहे. समसंबंध ज्या घटकामध्ये काय केलेला आहे, तर या घटकावर पहिल्या दोन पदांमध्ये काय असतो, संबंध दिलेला असतो. तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या घटकामध्ये आपण काय करायचा असतो, लावायचा असतो. तो संबंध आपण काय करायला लागतो, आता बुद्धिमत्तेचा आपण समसंबंध हा घटक घ्यायचा आहे. इयत्ता तिसरी. तर बघा, समसंबंध मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या घटकाचा जसा संबंध असतो तसाच तिसऱ्या व चौथ्या घटकाशी असतो. उदाहरणार्थ समजा याच्यामध्ये बघा, शेती, शेती, शेतकरी, शेती, शेतकरी, तसाच संबंध तिसऱ्या चौथ्या काय होतो, तिसऱ्या चौथ्या ह्याच्याशी येणार आहे. फौजीला काय येणार सांगा, फौजी, फौजीला येणार सीमा, फौजी. म्हणजे जसा पहिल्या व दुसऱ्या शब्द शब्दाची संबंध येतो तसा तिसऱ्या व चौथ्या शब्दाशी संबंध यायला पाहिजे. ज्वारी, भाकरी, ज्वारीचा संबंध भाकरीशी येतो, म्हणजे ज्वारीची भाकरी करतात. तर गव्हापासून काय करतात बघा, गहू, गव्हापासून काय करतात हा पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. पुढे बघा, सुतार करवत वापरतो, सुतार करवत वापरतो. तर गवंडी काय वापरतो, गवंडी काय वापरतो, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. बघा, या दोन्हीची उत्तर तुम्ही काढा. बघा, आता शेती, शेतकरी, शेती शेतामध्ये शेती कोण करतं तर शेतकरी करतो. फौजी मध्ये कुठं असतो, सीमेवर असतो.
लढाईसाठी ज्वारीची भाकरी करतात, गव्हाची चपाती करतात. सुतार कोण असते, करवताचा वापर करतात. तर गवंडी काय करत असतील, त्याच्यामध्ये गवंडीसाठी दिलेला आहे ओळंबा, नांगर, चरखा आणि खनिज. तर गवंडी काय करतात ना, ह्याचा वापर करतात, ओळंबाचा वापर करतात. त्याच्यानंतर बघा, पुढे बघा, शेतकरी नांगर, तसं डॉक्टर कशाचा वापर करतात, शेतकरी नांगरचा वापर करतात. शेतकरी नांगर. तर डॉक्टर कशाचा वापर करतात, तर स्टेटस्कोप चा वापर करतात. द्राक्षे नाशिकला पिकतात, तर केळी कुठे पिकतात, तर केळी वसईला पिकतात. रत्नागिरीचा आंबा, नागपूरची संत्री, लक्षात ठेवा. कात्रीने कापतात, तर हातोडीने काय करतात, तर हातोडीने फोडतात, लक्षात ठेवा. उत्तर डायरेक्ट सांगत आहे मी. पुस्तक लेखक लिहितात, तर कवी, कविता कोण लिहितात, तर कविता म्हणजे कवयत्री लिहितात. हा, कवितेचं काय उत्तर येणार आहे, कवयत्री हे उत्तर येणार आहे. साखर गोड असते, तर चिंच कशी असते, चिंच आंबट असते. तसा चपळ असतो, तर मोर कसा असतो, तसा चपळ असतो तर मोर, तर मोर हा सुंदर असतो. बघा, हा समसंबंध मध्ये पहिला घटक होता. त्याच्यानंतर समसंबंधामध्ये दुसरा असतो, तो आकृतीवरून प्रश्न विचारतात. समसंबंधामध्ये काय करतात, आकृतीवरून प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ बघा, दोन उदाहरणं याची या आकृतीची मी देणार आहे. हा त्रिकोण आहे. हा, हा काय केलेला आहे, या त्रिकोणामध्ये रेषा काढलेल्या आहेत. याचा संबंध काय आहे, असाच एक त्रिकोण इथं रिकामा काढलेला आहे. ओके, म्हणजे या त्रिकोणाचा संबंध याला आला. मग इथं आता दुसरा बघा, इथं चौकोन काढलेला आहे आणि त्याला रेषा काढलेल्या आहे. मग या चौकोनाचा संबंध इथं काय येणार आहे, मग इथं त्रिकोण रेषाचा आहे, इथं बिना रेषाचा आहे. इथं सगळ्यांनी समोर बघा, मग इथं चौकोन रेषाचा आहे म्हणजे इथं कुठला येणार आहे, इथं नुसता चौकोन येणार आहे. अशा प्रकारे हे समसंबंध असतात. आता बघा, इथं बाण आहे वरच्या साईडला आहे. हा, आणि त्याचा समसंबंध बाण जो दिलेला आहे, तो आहे खालच्या साईडला. ओके, मग पुढचा तिसरा जो आहे, पहिल्याने दुसऱ्याचा समसंबंध आपण बघितला. आता तिसऱ्याचा समसंबंध बघा, हा बाण इकडं तोंड करून आहे, इकडं तोंड करून आहे. मग इकडचा बाण प्रश्नचिन्ह येतं की कोणता येणार, असा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. तर आपण काय करायचं आहे, आता हे जर बघितलं, हे अपोजिट साईडला आले, म्हणजे ह्याचा अपोजिट साइड काय येणार आहे, त्याची अपोजिट साइड असा बाण येणार आहे. आलं लक्षात. तर हे समसंबंधामध्ये आकृतीला आपण काय करतो, अशा प्रकारे समसंबंधामध्ये आकृती येते. हा एकदम सोपा घटक आहे समसंबंधीचा, आकृतीचा घटक. फक्त याच्यामध्ये निरीक्षण कौशल्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचा समसंबंध मध्ये येतो, जो संख्यामध्ये येतो. आता संख्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, याच्यामध्ये संख्या हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ह्याच्यामध्ये वर्गसंख्या, पहिल्या पदाचा वर्ग, दुसरी संख्या म्हटल्यावर तिसऱ्या पदाचा वर्ग, चौथी संख्या पाहिजे. हा शिकून तुम्हाला यातले काही प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज दुसरी संख्या असते, तसंच तिसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज चौथी संख्या आली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे समसंबंधामध्ये. पहिल्या पदाचा घन दुसरे पद असू शकते, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाचा घन चौथे पद असू शकते. हा, मग पहिल्या संख्येची गुणाकार वजाबाकी दुसऱ्या संख्या असू शकते, दुसऱ्या संख्येची गुणाकार वजाबाकी तिसऱ्या संख्येची गुणाकार चौथी संख्या असू शकते. पहिल्यांदा बघा, एकच उदाहरण आहे त्यातलं मी सोडवणार आहे, बाकी तुम्ही सोडवायची आहेत. उत्तर डायरेक्ट पर्याय सांगणार नाही, पर्याय तुमचे तुम्ही शोधून लिहायचे आहेत. बघा, चारचा संबंध 16शी येतो, चारचा संबंध 16शी येतो. तर एकच डॉट काढूया, तर 16चा, तर 7चा संबंध किती अंकाशी येणार आहे, त्याच्यामध्ये पर्याय बघा, 38 दुसरा पर्याय आहे, 28 7 तिसरा आहे, 49 चौथा आहे, 70. आलं लक्षात.
तर अशा प्रकारे काय करायचं आहे, ह्याचं काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. दुसरा पर्याय बघा, त्याच्यातलाच आता दुसरा, 15चा 225, तर याच्यामध्ये 13ला काय, 13ला कोणता पर्याय येणार आहे? 3 नंबर, 3 नंबर बघा, 35चा संबंध 53शी आहे, तर 38चा संबंध काय येणार आहे? एकदम सोपं गणित आहे. पुढे बघा, 11चा संबंध 121शी आहे, तर 16चा संबंध काय येणार आहे, हे तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे. पुढे बघा, 5 नंबर, 5चा संबंध 125 आहे, तसा 4चा काय येणार आहे? आलं लक्षात? याची उत्तर तुम्ही वहीत लिहून काढायची आहेत. चालू करा. बघा, उत्तर काढा. बघा, 4चा 16शी संबंध काय आहे, तर याचं उत्तर काढताना काय करायचं आहे, कुणाला जमत नसलं तर पुढे बघा, काय करायचंय, 4 अधिक 4 8 येते, मग 4च्या पाड्यात 16 आहे का, 4चा वर्ग आहे का, हे बघूया. तर हा 4चा वर्ग आहे 16, 4 गुणिले 4चा वर्ग, 4चा वर्ग आहे 16, किंवा 4च्या पाड्यातली पण संख्या आहे, 4 × 4 = 16, म्हणजे इथं 4चा वर्ग आहे, म्हणजे हा सुद्धा 7चा वर्ग येणार आहे. 7चा वर्ग, 7 7 49, वर्ग संख्या म्हणजे काय, ती संख्या त्या संख्येपर्यंत गुणणे म्हणजे वर्गसंख्या तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे 7चा वर्ग, 7 गुणिले 7 बरोबर 7चा वर्ग, 7 7 49 आला, 7 7 49 त्याचा वर्ग आला. मग याच्यात पर्याय क्रमांक 3 आहे, 3ला गोल करायचंय. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 3, 3ला गोल करायचं आहे. पुढे बघा, 15चा 225ला संबंध आहे, समोर लक्ष द्यायचं आहे. 15चा 225शी संबंध आहे, तर 13चा काय येणार आहे? तर अशा वेळेला काय करायचं, समोर फक्त बघायचं. ज्यावेळी अवघड संख्या असते इथं 2 3 अंकी, त्यावेळी हमखास
15 गुणिले 15 करायचं. 15 गुणिले 15, पाचा पाचा 25, 5 एके 5, दशकाचं शून्य, 5 एके 5, एकी पाची 5 आणि एक एके 1. मग आपल्याला काय करायचं आहे, 225 सांगितलेलं आहे. 15 गुणिले 15, तर 13चा वर्ग काय व्हायचा? 15चा वर्ग म्हणजे 15 गुणिले 15. 15 पाची आपण करूया डायरेक्ट, 5 केली तर चालते का? 15 5 75, हातच्या आलेले 7, 15 एके 15, 16 17 18 19 20 21 22. मग बरोबर याचं उत्तर काय आलेलं आहे? 22 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आले 225. म्हणजे 15 गुणिले 15 केलं तर 225 येतं. तसंच आपण 13 गुणिले 13 करूया. 13 गुणिले 13 169 येणार आहे. 169 म्हणजे 13चा वर्ग. 35 आणि 53 हे अगदी सोपं आहे. 35 आणि 53 मध्ये काय संबंध दाखवलेला आहे? तर 35चं उलट इथं लिहिलेलं आहे बघा. 35चं उलट 53 केलेलं आहे. इथं 3 5 आहे, इथं 5 3 आहे. म्हणजे इथं 3 8 आहे, इथं 8 3 येणार. एवढी सोपी गणित असतात समसंबंधामध्ये. आता 11चा 121 तर 16चा किती? 11चा वर्ग 121, 16चा वर्ग काय करायचा आहे तुम्ही काढायचा आहे. आता इथं काय करू शकता, 16 गुणिले 16 केलं तरी चालेल. 6 6 36, हातच्या आले 3, 6 एके 6 आणि 3 9, दशकाचा शून्य, 6 एके 6 1. यांची आपण आता बेरीज करूया. 9 आणि 6 किती येणार आहे? 15. अच्छा आलेले 2 म्हणजे 16चा वर्ग 256 आलेला आहे. 16चा वर्ग 256 आलेला आहे. 5चा 125, 5 ला संबंध 125 आहे. तर 4 ला किती येणार आहे? तर 5चा 125 कसं काय? 5 गुणिले 5 म्हणजे हा 5चा घन आहे. 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 1,600. तसं 4चं काय येणार आहे? 4 गुणिले 4, 4 चोक 16, 16 चोक 64. 4चा घन किती येणार आहे? 64 येणार आहे. घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. आलं लक्षात? त्याच्यामध्ये संबंध आपण अशा प्रकारे काढायचे आहेत. पुढे बघा, पुढचा घटक. पुढचा घटक अगदी सोपा आहे. समान पद ओळखणे आहे. समान पद ओळखण्यामध्ये तर इथं जो पद दिलेलं असतं, हे बघा इथं काय दिलेलं आहे? त्रिकोणात स्टार दिलेला आहे. सेम असं कुठं आहे हे आपल्याला शोधायचंय. 1 नंबर पर्याय, 2 नंबरचा पर्याय, 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय असा आहे. तर सेम असा पर्याय कुठं आहे बघायचं. आता 2 नंबरला आहे, पण 2 नंबरला काय केलेलं आहे? हा त्रिकोण उलटा काढलेला आहे. 2 नंबरचा त्रिकोण उलटा काढलेला आहे, त्यामुळे हा पर्याय इथं बसत नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर येतो. कसा येतो? इथं आहे तसाच इथं त्रिकोण आहे, इथं स्टार आहे तसाच इथं स्टार आहे. हा असतो काय? तर समान पद ओळखणे हा घटक असतो. पुढे बघा, गोल गोल त्रिकोण. मग सेम असा पॅटर्न इथं कोणतं कुठं आहे आपण बघायचं आहे. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4. तर डोळे झाकून पहिलीची सुद्धा मुलं ह्याचं उत्तर देतील. पहिलीची मुलं सुद्धा, कारण की गोलात गोलात त्रिकोण आहे ऑप्शन नंबर 4 ला आहे. पण ह्याच्यापेक्षा वेगळ्या आकृत्या असू शकतात, त्या पण शोधायचं आहे. आणि आपण काय करायचं आहे? व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. आलं लक्षात? तर आज आपण इयत्ता 3रीचा मराठीचा क्लास होता. पण त्याच्यामध्ये आपला बुद्धिमत्तेचा सिलेबस माग थोडा पाठीमागे राहिल्यामुळे आपण काय करायचं घेतलेलं आहे, 3री बुद्धिमत्तेचे घटक घेतलेले आहेत. आता इथून पुढे काय होणार आहे? ज्या विषयाचे आपले घटक कंप्लीट झालेले आहेत, तो घटक घेऊन प्लस तुम्हाला पुढचे घटक काय करणार आहे मी शिकवणार आहे. उदाहरणार्थ आता मराठीचा सिलेबस झाला, मराठीच्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता किंवा इंग्लिशचा घटक मी शिकवणार आहे.
त्यामुळं जसं टाइम टेबल होईल त्याप्रमाणे विषय होणार नाहीत. ज्याचा सिलेबस पाठीमाग असेल तो घटक त्यावेळी शिकवला जाईल. आता रांगेतील स्थान एक आपल्याला घटक आहे. रांगेतील स्थान याच्यामध्ये काय केलेलं आहे, रांगेतील स्थान मध्ये आपण काय केलेलं आहे, अगदी सोपा घटक आहे बघा. तर रांग दिलेली असते. एका बागेत आंब्याच्या झाडाचा 20वा क्रमांक आहे बघा. एका बागेत आंब्याच्या झाडाचा, आता इथं आपण आंबे काढूया. हा, आंब्याचं झाड काढूया. 20वा क्रमांक म्हटलेला आहे. एक दोन, तर बघा, एका आंब्याच्या झाडाच्या रांगेत 20वा क्रमांक आहे. एका बागेत, सॉरी, एका बागेत आंब्याच्या झाडाचा 20वा क्रमांक आहे. कुठून म्हणलेला आहे, आणि वरून 25वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण झाडे किती आहेत. तर आंब्याच्या रांगेत, झाडांच्या रांगेत 20वा क्रमांक आहे, आणि आंब्याच्या खाली म्हणजे 20वा क्रमांक म्हणजे वरून 20वा क्रमांक आहे. वरून एकूण रांगे किती आहेत, तर आंब्याचा वरून 25वा क्रमांक आहे. म्हणजे त्याच्या खाली किती येणार आहे, 24 झाडे येणार आहेत. इथं 20वा क्रमांक हा आला. हा 20वा क्रमांक आला. म्हणजे याच्या पुढे किती झाडे आहेत, 19 झाडे आहेत. याच्या पुढे किती झाडे असणार आहेत, 19 झाडे असणार आहेत. आणि वरून काय म्हणलेलं आहे, आणि वरून 25 क्रमांक आहे, आणि वरून 25 क्रमांक आहे. म्हणजे एका बाजून 25वा क्रमांक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर 24 झाडे असणार आहेत. त्याच्या अगोदर किती झाडे असणार आहेत, 24 झाडे असणार आहेत. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, 19 अधिक 24. का, कारण की वरून 25वा म्हणजे त्याच्यावरती 24 झाडे असणार आहेत, आणि इकडे 19 झाडे असणार आहेत. आलं लक्षात. आणि याच्या बेरीज करूया आपण. 9 आणि 4 किती, 9 10 11 12 13. चलाला एक, आणि ह्यांची 1 अधिक 2 अधिक 1 बरोबर 4 झाले. 43 झाले. पण आंब्याच्या झाडाचं घेतलं का, तर एकूण झाड, त्या रांगेत एकूण झाडे किती आहेत. मग आंब्याचं आपण घेतलंच नाही. आंब्याच्या अलीकडची झाडे सगळी घेतली आणि पलीकडची घेतली. प्लस आंब्याचं झाड एक याच्यात मिक्स करायचं, 44 झाले. आलं लक्षात, 44 झालेले आहे. अशा प्रकारे इथं काय केलेलं आहे बघा, 19 मुलांच्या रांगेत 19 मुलांच्या रांगेत राजूचा मध्यभागी कितवा क्रमांक येईल. आता 19 मुलं काढूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19 मुलांच्या रांगेत राजूचा मध्यभागी कितवा क्रमांक येईल. तर 19च्या जर निम्म केलं तर आपण काय करू शकतो, 10 दुनी 20 होता. हा, 10 दुनी 20 होतं निम्म. म्हणजे जर विषम संख्या आली तर आपल्याला मधली संख्या काढता येते. जर विषम संख्या जर आली तर त्याच्यामध्ये आपण बरोबर मधली भागी संख्या काढू शकतो. अशा वेळेला काय करायचंय, अशा रेषा आखून घ्यायच्या. सगळ्यांनी समोर बघा, सगळ्यांनी अशा रेषा काढून घ्यायच्या 20. पहिला एक कॅन्सल करा, दुसरा, तिसरा, पाठीमागनं पुढनं एक 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 काय करायचे आहे, विद्यार्थी आपण कट करत जायचं आहे. व्यवस्थित कट करायला पाहिजे. आता मध्ये एकच राहिले बघा रेष. झाली का, पुढची कट केली, पाठीमागची, तर 2 नंबरची पाठीमागून 2 नंबरची, 3 नंबरची पाठीमागून 3 नंबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे बरोबर 19 मुलांच्या रांगेत काय येणार आहे, राजूचा बरोबर 10वा क्रमांक येणार आहे. त्याच्या पुढं 9 आलेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं 9 आले, 2 3 4 5 6 7 8 9, इथं 9 आले. म्हणजे बरोबर इकडं 9 गेले, इकडे 9 गेले, इथं 10वा क्रमांकावर आलेले आहे. तर पुढचं गणित बघा ह्याच्यामध्ये.
एका रांगेत अमरचा डावीकडून पाचवा क्रमांक आहे. हा, अमरचा इकडून 1 2 3 4 5, 5 नंबरला अमर आहे. हम्म. हा 5 नंबरला अमर आला. समोर बघायचंय. आणि उजवीकडील 7वा क्रमांक आहे, म्हणजे उजवीकडून 7वा क्रमांक आहे त्याचा. 1 2 3 4 5 6 आणि 7, आणि उजवीकडून 7वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत मुले किती? बरीच मुलं बघा. डावीकडून पाचवा, उजवीकडून 7वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत मुले किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 मुले असतील. किती मुले असतील? 11 मुले असतील. आता त्याचाच एक प्रश्न आहे बघा. एका रांगेत 31 मुले आहेत. किती? 31 मुले आहेत. मध्यभागी उभा आहे, त्याच्या नंतरचा 3ऱ्या क्रमांकावर शुभम उभा आहे, तर शुभमचा क्रमांक कितवा? बघा, एका रांगेत 31 मुले आहेत. मध्यभागी उभा आहे, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर शुभम आहे. मग ह्याचा 31 मधला आपल्याला मध्ये कोण आहे, शुभम आहे, त्याचा आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजे काय येणार आहे? 15. म्हणजे 16वा नंबर शुभमचा येणार आहे. 31च्या निम्म किती? 30. मग 30 आपण निम्म करूया. इकडं 15 गेली, इकडं 15 गेली. हा, जातातच. 31च्या बरोबर मध्यभाग हा 16वा क्रमांक येतो. 31चा मध्यभाग हा 16 येतो. त्या मध्यभागाबरोबर कोण उभा आहे? श्याम आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर शुभम आहे. म्हणजे हा श्याम इथं आहे 16व्या क्रमांकावर मध्यभागी. 16 17 18 19. तर नंतर शुभम कितव्या क्रमांकावर येणार आहे? तर 19व्या क्रमांकावर येणार आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे रांगेतील स्थान हा सुद्धा घटक आपण घेतलेला आहे. ह्याच्यावर अजून उदाहरणं आपण घेऊयात सोडून पुढच्या लेक्चरला. कारण की हा घटक जो आहे अगदी सोपा आहे. अजून एक घेऊया ह्याच्यातलं गणित. बघा, प्रकाशच्या उजव्या बाजूला 9 मुलं. पुढे लक्ष द्या. अशी गणित जरा तुम्हाला. प्रकाश आहे हा, याच्या उजव्या बाजूला 9 मुलं. 1 2 9 लिहिला तरी चालतंय. हा, शॉर्टकट मध्ये. पुढे लक्ष द्या जरा सगळ्यांनी. प्रकाशच्या उजव्या बाजूला 9 मुलं आहेत, म्हणून मी डायरेक्ट 9 लिहिलं. आणि प्रकाशच्या डाव्या बाजूला 12 मुलं आहेत. प्रकाशच्या डाव्या बाजूला, समोर लक्ष द्या. प्रकाशच्या डाव्या बाजूला 12 मुलं आहेत. तर रांगेत एकूण मुले किती? मग 12 + 9 करायचं. 9 10 11. चला, 1 1 + 1 2. म्हणजे याच्या बाजूची आणि ही मिळून 21 मुलं झाली. पण हा प्रकाश आपण घेतला का? नाही. अधिक एक प्रकाशचं घ्यायचं, 22 झाले. लक्षात? म्हणजे प्रकाशच्या डाव्या बाजूला 12 आणि उजव्या बाजूला 9. तर एकूण रांगेत मुले किती? 12 + 9 केली. पुढची पाठीमागची मुलं बघितली आणि मधला प्रकाशचा आपण क्रमांक घेतलेला आहे. लक्षात? अशा प्रकारे आज आपण इयत्ता 3री मराठी आणि बुद्धिमत्ताचा क्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे घटक घेतलेले आहेत. ते घरी पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. एकच महिना आपला राहिलेला आहे परीक्षेला. 5 मार्चला आपली फायनल परीक्षा आहे. त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. ओके, थँक्यू.